आषाढ संपायच्या आत हे घरात असेल तर संपवून टाका. नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत अशी रेसिपी, म्हणजे बोंबील. तर अगदी मस्त होतात आणि हे जर घरात असतील तर आता श्रावण लागतोय, त्याआधी संपवून टाकू. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथं 150 ग्रॅम हे बोंबील घेतलेत. याचा डोक्याकडचा भाग आणि शेपटाकडचा भाग काढून आपल्याला हे शेवग्यासारखे चिरून घ्यायचे. तर मी इथे चिरून घेतलेत आणि जी साईडची घाण असते ती सुद्धा काढून घेतली आहे अशा प्रकारे. आता हे आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे, जेणेकरून याची सगळी घाण निघून जाते. तर 20 मिनिटासाठी मी हे झाकण ठेवून देते आहे, व्यवस्थित भिजतील असं. आता 20 मिनिटं झालेत, व्यवस्थित बोंबीलही भिजलेत. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 3 ते 4 पाण्याने. तुम्ही इथं बघू शकता कशी घाण निघते. जसं कोळंबीला असते आत घाण, तशी ह्याला सुद्धा घाण असते. तरी बघा, काळं हे पोटात असतं ते तसलं काळं काढून टाकायचं, नाही तर हे कडवट लागतात. तर हे साफ करून घेणार आहे मी. तर इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, बोंबील साफ करून घेतलेत. आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत कढईत. 1 पळी तेल घातले आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचेत. तर छान असं फुल फ्लेमवर लालसर मी भाजून घेणार आहे. ते ओले असतात त्यामुळे हे कढईला चिकटत आहेत थोडे. तर फुल फ्लेमवरच मी हे भाजून घेते. तर छान लाल झालेत की आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे. त्याच कढईत आता फोडणी करायची आहे. त्यासाठी मी कढईत 4 ते 5 पळ्या तेल घालते. तर आता यात घालूया 1 चमचा जिरं, छोटा चमचा जिरं घातलं आहे. 2 कांदे बारीक कट करून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला फुल फ्लेमवर छान परतून घ्यायचे. छान 1 मिनटं कांदा परतून झाला की आता यात 2 बारीक कट केलेले टोमॅटो घालायचे. कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावे यासाठी मी मीठ घालते आहे. तर पाव चमचा मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि छान 2 ते 3 मिनटं आपल्याला हे फुल फ्लेमवरच परतून घ्यायचे अशा प्रकारे. आता यात घालूया आलं लसूण पेस्ट. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. 1 चमचा मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घालून पाव चमचा हळद घातली आहे. चवीनुसार मीठ घालूया, कारण आपण सुरुवातीला सुद्धा मीठ घातलं आहे, तर मीठ बेताने घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून झाल्यानंतर आता यात मी घालते पाणी. तर अर्धा ग्लास पाणी फक्त आपल्याला इथं वापरायचं आहे. आता हा कांदा आणि टोमॅटो छान शिजावा, हे मसाले छान भाजून व्हावेत, म्हणून मी इथं झाकण ठेवते. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. तर 6 ते 7 मिनटं मी हे छान शिजवून घेतले. आता जो फ्राय केलेला होता बोंबील तो सुद्धा यात घालून घेतला आहे, व्यवस्थित मिक्स करून. आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालते थोडीशी आणि हे व्यवस्थित मिक्स करून मी परत लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे. तसा बोंबील लवकर शिजतो, भिजलेला असतो, शिवाय तो छान भाजून झालेला असतो आणि नंतर यात शिजतो. तर इथं 3 ते 4 मिनटं आपले झालेले आहेत. झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अगदी झटपट चमचमीत असा बोंबील मसाला आपला तयार आहे. गॅस ऑफ करते आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान आपली रेसिपी तयार झाली आहे. टेस्टलाही खूप छान लागतो. आता हे बोंबील, सुकट, अंडी वगैरे असतील तीसुद्धा श्रावण लागायच्या आत संपवून टाकूया. आणि हा बोंबील मसाला नक्की ट्राय करून बघा. भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.